नमस्कार. एम-पी-एस-सी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये जे मोठे बदल झाले आहेत, त्यामुळे अनेक जण थोडे गोंधळात पडले आहेत की आता तयारी नेमकी कशी करायची. म्हणूनच या नवीन परीक्षा पद्धतीसाठी एक स्पष्ट, सोपा आराखडा आपण आज समजून घेणार आहोत. एम-पी-एस-सीच्या या नवीन पॅटर्नमुळे डोक्यात थोडा गोंधळ उडणं स्वाभाविक आहे, पण काळजी नसावी. आज आपण हाच गोंधळ दूर करून एक स्पष्ट आणि कृती करण्यासारखी रणनीती कशी बनवायची हेच पाहणार आहोत. चला एक नजर टाकूया आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी एम-पी-एस-सीची नवीन रचना कशी आहे ते समजून घेऊया. मग पूर्व परीक्षेतला सी-सॅटचा बदलणारा खेळ, मुख्य परीक्षेचं वर्णनात्मक आव्हान, एक परिपूर्ण उत्तर लिहिण्याची कला आणि अर्थातच शेवटचा टप्पा, मुलाखत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. ही जी एम-पी-एस-सीची नवीन संरचना आहे ना, ती एक मोठं आव्हान नक्कीच आहे, पण त्याचबरोबर ती एक मोठी संधीसुद्धा आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात मोठा आणि मूलभूत बदल कुठे झालाय तर तो आहे मुख्य परीक्षेत. म्हणजे आता परीक्षा एमसीक्यू पद्धतीची नाही, तर पूर्णपणे वर्णनात्मक म्हणजे लेखी झालीय. आणि इथे बघा, एकूण गुण 800 वरून थेट 1750 झाले आहेत. पेपरची संख्या 6 वरून 9 वर गेलीय. आणि हो, भाषा पेपर आता फक्त क्वालिफाईंग आहेत, त्यांचे गुण फायनल मेरिटमध्ये मोजले जाणार नाहीत. 1750 विचार करा. हा आकडाच सांगतो की आता किती खोलात जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. खरं तर हा बदल एम-पी-एस-सीला यू-पी-एस-सीच्या पॅटर्नच्या खूप जवळ घेऊन जातोय, ज्यामुळे तयारीला आता एक नवी दिशा मिळाली आहे हे नक्की. बरं, मुख्य परीक्षेपर्यंत पोहोचायचं म्हणजे पहिला दरवाजा पार करावा लागतो, तो म्हणजे पूर्व परीक्षेचा. आणि इथे सी-सॅटकडे बघण्याचा दृष्टिकोन किती धोरणात्मक असायला हवा ते बघूया. आता बघा, सामान्य अध्ययन म्हणजे जी-एस महत्वाचा आहेच, यात वादच नाही. पण त्यात किती गुण मिळतील याची खात्री देता येत नाही. पण सी-ए-सी-टीचं तसं नाहीये. तुम्ही जितका जास्त सराव कराल, तोही वेळ लावून, तितके तुमचे गुण थेट वाढत जातात. हा एक जास्त विश्वासार्ह मार्ग आहे असं अनेक तज्ज्ञ सांगतात. आणि ही स्लाईड तर खूपच इंटरेस्टिंग आहे. नीट बघा, 80 प्रश्नांपैकी जवळपास 62% प्रश्न, म्हणजे पेपरचा अर्ध्यापेक्षा जास्त हिस्सा फक्त आणि फक्त उतार्यांवर आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की उतार्यांवर जर कमांड मिळवली तर सी-सॅट क्वालिफाय करणं खूप सोपं होऊन जातं. मग सी-ए-सॅटची तयारी करायची कशी? तर त्यासाठी ही एक सोपी 4 कलमी रणनीती आहे. पहिलं, आधीच्या वर्षाचे पेपर्स वेळ लावून सोडवा. दुसरं, स्वतःच्या कामगिरीचं विश्लेषण करा, म्हणजे आपले प्लस पॉइंट्स कोणते आणि वीक पॉइंट्स कोणते ते ओळखा. तिसरं, सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करत टॉपिक वाईज प्रॅक्टिस करा. आणि चौथं, रोजच्या अभ्यासातला किमान 30% वेळ सी-ए-सॅटसाठी राखून ठेवा. सी-सॅटचा टप्पा पार झाला की आपण येतो मुख्य परीक्षेच्या सर्वात मोठ्या आव्हानाकडे, वर्णनात्मक पद्धत. पण याला अडथळा न मानता आपलं ज्ञान खऱ्या अर्थाने दाखवण्याची एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. मग एक परफेक्ट उत्तर म्हणजे नक्की काय? तर त्याचे 2 मुख्य स्तंभ आहेत. एक म्हणजे रचना म्हणजेच स्ट्रक्चर, आणि दुसरा म्हणजे आशय म्हणजेच कॉन्टेंट. चांगले गुण मिळवण्यासाठी या दोन्ही गोष्टी साधता आल्या पाहिजेत. चला तर मग हे परिपूर्ण उत्तर लिहिण्याची कला थोडी सोपी करून समजून घेऊया, रचनेपासून ते आशयापर्यंत. क्रिकेटमधली ही एक मस्त उपमा आहे. पहिल्याच बॉलवर परीक्षकावर छाप पाडा. याचा अर्थ काय? तर तुमची प्रस्तावना इतकी जबरदस्त असायला हवी की पहिलं वाक्य वाचूनच पेपर तपासणाऱ्याला कळावं की या उमेदवाराला प्रश्न व्यवस्थित समजला आहे. कोणतंही चांगलं उत्तर या 3 भागांमध्येच विभागलेलं असतं. पहिलं, प्रस्तावना, जी प्रश्नाच्या थेट गाभ्याला हात घालते. दुसरं, मुख्य भाग, जिथे तुम्ही लॉजिकली आपले मुद्दे मांडता, पॅराग्राफ्स किंवा पॉइंट्स वापरून. आणि तिसरं, समारोप, जिथे तुम्ही एकंदरीत मुद्द्यांचा सारांश देता किंवा एक छान टिप्पणी करून उत्तर संपवता. आता आशय मजबूत कसा बनवायचा? तर त्यासाठी हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिलं म्हणजे उगाच फापट पसारा नको, जे विचारले तेच लिहा. दुसरं, विषयाचे वेगवेगळे पैलू मांडा. तिसरं, तुमचे मुद्दे सिद्ध करण्यासाठी डेटा, कायदे किंवा रिपोर्ट्सचा पुरावा द्या. वास्तव जीवनातील उदाहरणं वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या लेखनात एक सहज ओघ, एक फ्लो असला पाहिजे. आणि हो, एक खूप महत्वाची गोष्ट, नुसतं लिहून भागत नाही. जिथे शक्य आहे आणि जिथे गरज आहे तिथे तक्ते, चार्ट्स, नकाशे वापरा. याने काय होतं की गुंतागुंतीची माहिती पण तपासणाऱ्याला लगेच कळते आणि तुमचं उत्तर इतरांपेक्षा वेगळं ठरतं. आता लिखी परीक्षा झाली, मग येतो शेवटचा
पण तितकाच महत्वाचा टप्पा मुलाखत. चला, या व्यक्तिमत्व चाचणीवर एक नजर टाकूया. मुलाखतीला आहेत तब्बल 275 गुण. आणि इथे फक्त ज्ञान नाही तपासले जात, तर व्यक्तिमत्व कसं आहे, निर्णय घेण्याची क्षमता कशी आहे, प्रशासनासाठी लागणारी योग्यता आहे की नाही, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. थोडक्यात, उमेदवार हा अधिकारी म्हणून योग्य आहे की नाही, हे इथे ठरतं. तर मग आता यशाचा मार्ग कसा आखायचा याचा विचार करायला हवा, नाही का? या धोरणात्मक आराखड्याचा वापर करून आपल्या तयारीच्या प्रवासाचं नियोजन आत्तापासूनच सुरू करायला हवं.